नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ताने मिहिरला ओढत आणलेलं असतं आणि सागरच्या घरात आल्या आल्या ढकलून देते. तर लगेच सागर म्हणतो, काय झाले, का मारताय तुम्ही त्याला? त्यावर मयुरेश म्हणतो, या माणसाने असं घाणेरडं कृत्य केलंय, त्यामुळे याला खरं तर जेलमध्येच पाठायला हवं. तर लगेच मुक्ता म्हणते, परंतु यांना काय, हे तर यांच्या भावाचीच बाजू घेणार ना की याने काहीच केलेलं नाहीये. एका मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार केला आणि त्या मुलीचा जो तिच्यावरती प्रेम करत होता, तिच्याबरोबर लग्न करणार होता. त्यावर लगेच मिहिर म्हणतो, मुक्ताताई मी असं काहीच केलं नाही, दादू सांग ना त्यांना मी असं काही केलेलं नाही. तर मुक्ता म्हणते, प्लीज गप्प बैस, तू आता एक शब्दही बोलायचा नाही. मुक्ता इंद्राला आणि बाबू काकांना हात जोडून म्हणते, बरं झालं त्यावेळेस तुम्ही माझ्या बहिणीच्या आणि याच्या लग्नाला विरोध केला, नाहीतर जर त्यांचं लग्न झालं असतं ना, आज माझ्या बहिणीचं वाटोळ झालं असतं. बरं झालं. तर लगेच इंद्रा म्हणते, अगं बाई, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि नेमकं काय झालंय ते आम्हाला कळू देशील का? लगेच मुक्ता म्हणते, याने एका मुलीबरोबर असलेली व्हिडिओ तयार केलाय आणि तो व्हिडिओ अपलोड केलाय. तर लगेच मिहिर म्हणतो, मी खरं सांगतो, मी असं केलेलं नाहीये, कोणी केलंय काय माहिती. त्यावर लगेच मयुरेश म्हणतो, हो का, मग तू नाही केलं, मग कोणी केलं हे कारस्थान? तर लगेच मिहिर म्हणतो, आपण तेच शोधून काढूया ना, नेमकं हे सर्व कोणी केलं हे मलाही कळत नाहीये. तर लगेच तो, माझं मिकावरती खरंच प्रेम आहे, मी असं का करेल, मी खरंच असं केलेलं नाही. तर लगेच मयुरेश म्हणतो, तेच तर खूप वाईट वाटतंय ना, मग तू नाही केलं तर कोणी केले असे? त्यावर सागर म्हणतो, नाही, मी असं कधीच करू शकत नाही. तर मुक्ता म्हणते, हो का, मग आम्ही जे पाहिलंय ते खोटं आहे का? याच्याच मोबाईलमध्ये होता ना तो व्हिडिओ, मग तो अपलोड कसा काय झाला? त्यावर मिहिर म्हणतो, मी खरंच सांगतो, तो व्हिडिओ कसा काय अपलोड झाला मला काहीच कळत नाहीये. म्हणतो, परंतु मी आता शांत बसणार नाही, मी हे शोधून काढणारच आहे. तर मुक्ता म्हणते, तुला काही शोधून काढण्याची गरज नाही रे, आता तू एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय, आता तुला आम्ही जेलमध्येच पाठवणार. आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत, एकाचा वचवा दुसऱ्यावर काढणारे. आता बघच, आता तुझी खैर नाही. जेवढा साधा भोळा दिसतो ना, तेवढा साधा भोळा नाहीये, म्हणून म्हणजे तू मिहिकाला डिझर्वच करत नाही. असे म्हणून मुक्ता व मयुरेश लगेच तिथून निघतात. तर सागर म्हणतो, मिहिर, काळजी करू नको, मला माहिती आहे, माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तू काही केलं नाही. आता जर या लोकांनी तुला मारलं ना, तर बघ, मी बघतोच त्यांच्याकडे. तर लगेच मुक्ता हे ऐकते आणि पाठीमागे येते आणि म्हणते, काय म्हणालात तुम्ही, बोला ना, काय म्हणालात? मुक्ता मयुरेशला म्हणते, बघा जिजू, कसे लोक आहेत हे, शेवटी हे त्यांच्याच भावाची बाजू घेणार ना, त्यांना काय कळतं एका मुलीचं टेटस, काय माहिती त्यांना, हो की नाही? एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंय तुमच्या भावानी, आता बघाच तुम्ही. त्यावर सागर म्हणतो, तुम्ही जरा बोलताना तोंड सांभाळून बोला, काय बोलताय याचं भान असू द्या. तर मुक्ता म्हणते, मी का तोंड सांभाळून बोलू, नाही बोलणार मी. आणि काल मी तुम्हाला म्हणाले होते ना, सावनीने मला कस्टडीसाठी हेल्प मागितली, परंतु मी नाही म्हटले होते, पण आता नाही, आता मी सावनीच्या बाजूने कोर्टात साक्ष देणार आहे. कारण या घरात एका मुलीला स्थान नाही, तिची जागा कळत नाही या लोकांना, त्यामुळे आता मी बघाच कोर्टात सईच्या बाजूनी सावनीकडूनच बोलणार आहे. हे सगळं कुणामुळे होतंय, तुमच्या दोघांमुळे, त्यामुळे आता मी सईला या घरात कधीच येऊ देणार नाही. आजपर्यंत मी खूप सहन केलं, तुम्ही माझ्यावरती केस केली, मी बाळ अडॉप्ट करणार होते ते पण रद्द केले, परंतु आता नाही, बाद झाली. त्यानंतर इकडे मुक्ता व मिहिका, युरेश सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तर ते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतात, प्लीज तुम्ही आमची कंप्लेंट लिहून घ्या, हे सर्व त्या मिहिरनेच केलेलं आहे. त्यावर लगेच ते सर म्हणतात, पण तुम्हाला खात्री आहे का? त्यावर मुक्ता म्हणते, हा व्हिडिओ फक्त त्याच्याच मोबाईलमध्ये होता, मग दुसरं कोण करू शकते असं? तर लगेच मिहिका रडायला लागते. तर मुक्ता म्हणते, बघा सर, तिची काय अवस्था झाली. लगेच सर म्हणतात, हे बघा, आम्हाला एक तरी ठोस पुरावा हवा त्यांच्याबद्दल, आम्हाला एक जरी पुरावा मिळाला तर लगेच आम्ही त्यांना अरेस्ट करू, त्यामुळे पुरावा सापडेपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, तशी आम्ही चौकशी चालू ठेवतो. प्लीज तुम्ही आता घरी जाऊ शकता, इथे जे काही होईल ते अपडेट मी तुम्हाला फोनवरती कळवत जाईल, त्यामुळे तुम्हीही पुरावा शोधण्याचा प्रयत्न करा. तर मुक्ता व मिहिका तिथून निघून जायला लागतात. तर लगेच मुक्ताला सावनीचा फोन येतो. तर सावनी म्हणते, मुक्ता बिझी आहे का? तर मुक्ता म्हणते, हो, काय झालं, काय काम होतं? त्यावर लगेच सावनी म्हणते, अगं आज कोर्टात जायचंय ना, परंतु सई येतच नाहीये, ती म्हणते मुक्ता आंटीला बोलवा ना, तरच मी येईल कोर्टात. मुक्ता म्हणते, नाही, मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही. तर सावनी म्हणते, अगं
प्लीज ये ना गं, सहीसाठी ये. त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे, मला ॲड्रेस पाठवा. तर मयुरेश म्हणतो काय झालं मुक्ता? तर मुक्ताला महिकाची रस्ता बघवत नसते, त्यामुळे ती काहीही सांगत नाही. तर मयुरेश म्हणतो प्लीज मुक्ता काय झालंय सांग ना. तर मुक्ता म्हणते मला कोर्टात बोलवले परंतु मी नाही जाऊ शकत. मयुरेश म्हणतो तू महिकाची काळजी करू नको, तू जा कोर्टात. तर इथे कोर्टात सर्वजण जमा झालेले असतात. तर लगेच सागरचे वकील म्हणतात ही सही 6 महिन्याची असल्यापासून सागर कोळी व त्यांच्या घरचे सईचा सांभाळ करतात. त्यावर लगेच सावनीचे वकील म्हणतात क्लायंट सावनी यांनी घर का सोडलं हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांच्या घरातील सागर कोळी घरचे सर्वजण त्यांना साथ देत नव्हते, सपोर्ट करत नव्हते, त्यामुळे त्यांनी ते घर सोडले आणि जाताना त्या त्यांच्या छोट्या मुलीला सईला घेऊनच जाणार होत्या, परंतु सागर कोळीने त्यांना सईला घेऊन नाही, सागर कोळीने त्यांना एकटीलाच बाहेर काढले. त्यावर लगेच कुलकर्णी वकील म्हणतात तुम्हाला काय माहिती सागर कोळीने त्यांना घराबाहेर काढलंय? असं झालेलंच नाहीये. सागर कोळीने त्यांना घराबाहेर काढलं नाही, त्या स्वतःहून एकट्या घर सोडून गेलेल्या आहेत. सावनीच्या वकील म्हणतात नाही, हे शक्यच नाही. तिथे काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना घरात खूप त्रास देत असतील म्हणून ते घर सोडून गेले असतील. परंतु एक आई आपल्या बाळासाठी छप्पर सर्व काही उभं करू शकते आणि आता सावनी मॅडमकडे तर सर्व काही आहे. त्या पूर्णपणे सईचा सांभाळ करू शकतात, जे हवंय ते तिला मिळवून देऊ शकतात. तर दोघांचेही बोलणे ऐकल्यानंतर लगेच जज साहेब म्हणतात मी दोन्ही पार्टीचे बोलणे ऐकून घेतलेले आहे, परंतु आम्ही हे ठरवू शकत नाही की नेमकं सईची कस्टडी कुणाकडे जाईल. त्यामुळे आता निर्णय घेण्याच्या आधी आम्हाला सईबरोबरच बोलावं लागेल. तर लगेच जज साहेब सईला तिथे आणण्याची परवानगी देतात. जज साहेबांचं ते बोलणं ऐकून हर्षवर्धन सावनीला खुणावतो आणि म्हणतो जा पटकन सईला जाऊन सांग आपल्या बाजूनेच बोलायचं. तर इथे सागरलाही खूप टेन्शन आलेलं असतं. आता नेमकं सई काय सांगणार आहे असे त्याला वाटत असते. त्यावर लगेच इंद्रा म्हणते सागर काळजी करू नको, सई आपल्याकडेच राहायचा हट्ट करेल बघ तू. तर सागरचे वकीलही म्हणत असतात आता नेमकं सई कुणाची बाजू घेणार हे त्या दोघांनाही कळत नसते. तेवढ्यात सईला तिथे बोलवलं जातं. तर सई तिथे आल्यानंतर लगेच सावनी उठून सईकडे जाते. सईचा हात हातात घेते आणि म्हणते बाळा तुला माहिती आहे ना तुझी मम्मा तुझं किती लाड करणार आहे ते, त्यामुळे तू सर्वांना सांग बरं का तुला मम्मा बरोबरच राहायचंय ते. तर लगेच जज साहेब सईला म्हणतात बाळा तुला इथे का बोलावलंय तुला माहीत आहे का? तुला मम्मा बरोबर राहायचंय का तुझ्या बाबांबरोबर राहायचंय? सर्व प्रश्न सईला विचारत असताना मुक्ताला खूपच वाईट वाटते. तर मुक्ता म्हणते अरे बापरे, किती लहान मुलगी आहे आणि देवा जाणो तिला हे सर्व प्रश्न विचारल्यानंतर ती काय उत्तर देणार आता काय माहिती, किती अवघड आहे या सईच्या बाबतीत. तर लगेच जज साहेब विचारतात बाळा तुला कुणाबरोबर राहायचंय? तर लगेच सई म्हणते सई मुक्ताकडे हात करते. तर सावनीला वाटते सईने माझ्याकडेच हात केलाय. तर सावनी लगेच खुश होते. तर लगेच सई म्हणते मला मुक्ता आंटी बरोबर राहायचे, मला आई बाबा दोघांबरोबर नाही राहायचं, मला फक्त माझ्या मुक्ता आंटी बरोबर राहायचे. तर हे सर्व ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटते. हर्षवर्धन सावनी आणि सागर या सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता सर्वांसमोर सईने मुक्ताकडे बोट केलेले असते. तिला मुक्ता आंटी बरोबर राहायचे असे तिने सर्वांना सांगितलेले असते. तर लगेच जज साहेब म्हणतात काय तुला मुक्ता आंटी बरोबर राहायचंय का? त्यावर सई म्हणते हो, मला माझ्या मुक्ता आंटी बरोबरच राहायचंय, मला दुसऱ्या कुणाबरोबरच राहायचं नाही. तर मुक्ता सईकडे एकटक बघत असते, कारण सईने फक्त तिला निवडलेली असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ताला काही प्रश्न विचारले जातात. त्यावर मुक्ता म्हणते या दोघांना ना फक्त कोण हरणार कोण जिंकणार याचेच पडलेलं आहे, याचं त्याचे भांडण एवढंच फक्त येते, त्यांना सईची काहीच काळजी नाहीये. त्यामुळे प्लीज जज साहेब असा निर्णय घ्या की सईला तिथे नीट राहता येईल. त्यामुळे आता जज साहेब सईला मुक्ताच्या ताब्यात देणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.